मिठी नदी सफाई प्रकरणी मुंबईच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे। कंत्राटदार मुंबई महापालिका अधिकारी यांच्या घरावर आणि कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे। गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गणेश, जसा जसा पावसाळा तोंडावर येतो तसतसं मिठी नदी सफाईची चर्चा सुरू होते। ही छापेमारी नेमकी का करण्यात आली आहे, काय आढळलंय? प्रज्ञा, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षी सेशनमध्ये असेंब्ली सेशनमध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी हा विषय सदनासमोर ठेवला होता की ज्या प्रकारचे पैसे खर्च होत आहेत मिठी नदीवरती साफ करण्यासाठी, गाळ साफ करण्यासाठी किंवा डिसिल्टिंग वर ज्याला आपण म्हणतो त्या प्रकरणात काम होत नाहीये। कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मिळून लोकांची फसवणूक करतात आणि यामुळे दर पावसाळ्यामध्ये परिस्थिती होते आणि याच्यावरूनच एक SIT स्थापन केली गेली होती। EOWचे जॉईंट कमिशनर निशित मिश्रा आणि DCP संग्रामसिंग निशांदर यांच्या नेतृत्वात काम सुरू केलं गेलं होतं। अनेक कॉन्ट्रॅक्टला समन्स केलं गेलं। चौकशी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये गुन्हा दाखल होतो हे आता पोलिसांनी ठरवलं आणि यामुळे पहिला यामध्ये FIR दाखल करण्यात आलाय आणि FIR दाखल केल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आहे। मुंबई पोलिसांनी आज सकाळपासून 8 ते 9 ठिकाणी EOWच्या टीम्सनं छापेमारी केली एकाच वेळेला। हे छापेमारी कुठे होत आहेत तर ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं गेलंय, ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हे काम येतं, ज्या कर्मचाऱ्यांच्या BMCच्या अखत्यारीत हे काम येतं, काम करण्याची ज्यांची जबाबदारी होती, अशा लोकांच्या इथं छापेमारी सुरू आहे आणि आता यामध्ये FIR दाखल केल्यानंतर शक्यता आहे की यामध्ये अटकही होऊ शकते। आता ह्याला SIT स्थापन करण्यासाठी सदनमध्ये विषय मांडला गेला होता आणि SITच्या चौकशीनंतर FIR दाखल होऊ शकते, गुन्हा झाला आहे असं निष्पन्न चौकशीमध्ये झालं। यामुळे आजपासून ही कारवाई सुरू झाली आहे। आज रेड सुरू होत आहेत, आणखी काही जणांना समन्स केले जाईल आणि यामध्ये मोठे मासे पकडले जातील अशी माहिती समोर येते। प्रज्ञा, गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।